मी राजुरा विद्यालय कर्जत येथे वर्ग 10वी शिकत असून महावाचन चळवळीत सहभाग घेतला आहे. त्यासाठी खेळ आणि विज्ञान हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकाचे लेखन निरंजन घाटे आहे. खेळ आणि विज्ञान या पुस्तकामध्ये खेळाचा कुठेतरी संबंध हा विज्ञानाशी आहे आणि यात असेही सांगितले आहे की क्रीडापटूंचा मार्गदर्शक हा संगणक आहे. संगणकाचा क्रीडापटूंशी संबंध कोणत्या बाबींसाठी येतो हे सांगितले आहे. पूर्वीपेक्षा आजकालच्या क्रीडापटूंमध्ये खूप मोठा बदल दिसून आला आहे आणि तो बदल विज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे व ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू स्त्री आहे की पुरुष हे ठरवण्यासाठी 1968 पासून लिंगी चाचण्या घेतल्या जातात. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना औषधांचे सेवन जास्त प्रमाणात किरकोळ बाबींसाठी करता येत नाही. क्रीडापटूंनी कोणते पदार्थ सेवन केले पाहिजे, कोणते पदार्थ टाळले पाहिजे, विज्ञानाने क्रीडापटूंसाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि कोणते शरीरासाठी जास्त आवश्यक पदार्थ आहे याचाही अभ्यास केला आहे. आणि खरंच विज्ञानाचा व खेळाचा संबंध आहे का हे करण्यासाठी यात एक संगणकाची शिष्या मार्टिना नवरोतिलोवा नावाच्या खेळाडूचं एक उदाहरण दिलं आहे आणि सांगितले आहे की संगणकाची मदत घेऊन तिने तिच्या क्रियाप्रक्रियेत यश मिळवले आहे. आणि नंतर नॉकआउटच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास सुरू झाला. नॉकआउट म्हणजे परत उठणार नाही अशा प्रकारचा ठोसा मारणे. ठोसा मारून पडलेली व्यक्ती 10 सेकंदात परत उठली नाही तर ती व्यक्ती तो सामना हरली असे जाहीर केले जाते किंवा काही क्षण मेंदू कार्यक्षम बनतो.